नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. प्राईम टाइम मध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनची सुरुवात करतोय महत्त्वाच्या बातमीनं. ती म्हणजे सोमवारपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय आणि या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा चहापानाचा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारनं हा निर्णय घेतलाय. उद्या संध्याकाळी 5 वाजता सह्याद्रीवर कॅबिनेट बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. मात्र सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नेहमीच परंपरेनुसार चहापानाचा कार्यक्रम असतो. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे चहापानाचा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. उद्या सह्याद्रीवर मंत्रिमंडळाची बैठक मात्र होणार आहे. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. सागर, नेहमीप्रमाणे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणारा चहापानाचा कार्यक्रम त्याबद्दल आणि उद्याच्या कॅबिनेट बैठकीबद्दल माहिती. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे सायंकाळी कॅबिनेट बैठक महाविकास आघाडीची होत आहे. अर्थात त्याच वेळी चहापान चा कार्यक्रम आयोजित केला जातो सत्ताधारी बाकांच्या वतीने आणि त्याला विरोधकांना निमंत्रित केलं जातं. बहुतेक वेळा विरोधक चहापानावर बहिष्कार टाकतात असे आतापर्यंतचा एक साधारणतः पद्धती पाहिलेल्या आहेत. पण दुसरीकडे चहापान हे मात्र नियोजित होतं. यंदा मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे की चहापानाचा कार्यक्रम नसणार आहे. कोरोनाची आता जी रुग्णसंख्या वाढते हे कारण दाखवत त्यांनी चहापानाचा कार्यक्रम रद्द केलेला आहे. संध्याकाळी बैठक जी होती त्याच्यामध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक याबाबतचा अंतिम निर्णय होईल. दुसरीकडे राज्यामध्ये पावसाळी अधिवेशन 2 दिवसाचं आहे. त्यामध्ये कोणती विधेयकं पास करायची याची चर्चा केली जाईल. कदाचित सायंकाळी 6 ते 6:30च्या आसपास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. अर्थात त्याला अधिकृतरित्या अजून माहिती समोर आलेली नाही आहे. पण प्रेस घेण्याची एक प्रथा आहे आणि कदाचित ते प्रेसही घेतील असं सांगितलं जातंय. बिलकुल सागर, आणि कोरोनाचं संकट आहे त्यामुळे चहापानाचा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे. एकूणच अधिवेशनाच्या आधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय काय काळजी घेतली जाते? आजपासून विधिमंडळ परिसरामध्ये RT-PCR जी टेस्ट आहे ती सर्व आमदारांची, जे विधान भवन विधिमंडळामध्ये शासकीय कर्मचारी आहेत आणि विधिमंडळाचे कर्मचारी आहेत, तसंच प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी असतील आणि आमदार, लोकप्रतिनिधी, त्यांचे PA यांना तर प्रवेश दिला जाणार नाहीये. पण जे वरिष्ठ अधिकारी जे असतील, IAS अधिकारी, या सर्वांची टेस्ट करण्याचं काम सुरू झालेलं आहे. 2 दिवस पूर्ण टेस्ट केल्यानंतर ना ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह असतील त्यांना या 2 अधिवेशनामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. सुरक्षा कायदा व्यवस्थेचे नेहमीप्रमाणेच पोलीस बंदोबस्त राहील वगैरे ह्या गोष्टी आहेच. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अवघा कालावधी 2 दिवसाचा आहे. त्याच्यामध्ये तारांकित प्रश्न, लक्षवेधी प्रश्न हे नसतील. यामुळे विरोधकांच्या मनामध्ये एक रोष आहे की त्यांना त्यांचे जे महाराष्ट्रातल्या इतर महत्वाचे विषय आहेत ते मांडता येणार नाहीयेत. सोमवारपासून सकाळी 11 वाजता अधिवेशन सुरू होईल. तत्पूर्वी सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष विधिमंडळामध्ये दिसेल. कारण की एका बाजूला सत्ताधारी बाकावरच्याच अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या, शिवसेनेच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. ED, CBI चौकशी सुरू आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यासमोर सत्ताधारी बाकावरच्या लोकांची सुद्धा फार मोठी अडचण असणार आहे. दुसरीकडे अवघे 2च दिवस असल्यामुळे विरोधकांना सुद्धा कमी दिवसामध्ये जनतेचे प्रश्न आपण मार्गी लावतो आहोत हे देखील दाखवण्याची संधी साठी कमी असणार आहे. यामुळे देखील विरोधक अधिक आक्रमक होताना दिसतील असं म्हटलं जातं. बिलकुल सागर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आता पुढची बातमी ती म्हणजे बातमी आहे चंद्रकांत पाटलांच्या लेटर बॉम्बची. चंद्रकांत पाटलांनी पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलंय. यावेळी पत्राचं 54 साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी व्हावी असं या पत्राचं कारण आहे. यासाठी अमित शहांना पत्र लिहिण्यात आलंय आणि या विक्री प्रकरणात भाजपचे नेते जरी असले तरी देखील त्यांचीही चौकशी व्हावी असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तर सक्तवसुली संचालनालयानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावर कारवाई केल्यामुळे राज्यातील कायदा पाळणाऱ्या नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्यात. अशाच रीतीने आणखी साखर कारखान्यांच्या विक्री गैरव्यवहाराप्रकरणी तातडीनं कारवाई करावी, अन्यथा संबंधित व्यक्तीचे पुरावे किंवा संबंधित व्यक्ती पुरावे नष्ट करू शकतात किंवा त्यामध्ये त्रयस्थ हितसंबंध निर्माण करून कायदेशीर प्रक्रियेला विलंब लावू शकतात.
त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी हे पत्र अमित शहांना लिहिलंय. राज्यामध्ये लसीकरणाचा एक नवा विक्रम झालाय. एका दिवसात 8 लाख लोकांचं लसीकरण राज्यामध्ये करण्यात आलंय. त्यामुळे राज्यातला लसीकरणाचा वेग वाढलेला आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी लसीकरण करणं गरजेचं आहे. लसीकरण वेगानं होत असल्यानं काहीसा दिलासा मिळतोय आणि लसीकरणाचं तर विक्रमच समोर आलाय. ते म्हणजे राज्यामध्ये एका दिवसात तब्बल 8 लाख जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत. प्रफुल्ल, ही चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल की इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे. काही ठिकाणी लसीचा तुटवडा, मात्र त्यामुळे आणखी लसीकरण वेगवान झालं असतं. मात्र तरी देखील सध्याची ही स्थिती समाधानकारक म्हणावी लागेल. नक्कीच आपण जर पाहिलं तर समाधानकारक नाही तर अतिशय समाधानकारक लसीकरणाची जी बाब आज समोर आलेली आहे ती म्हणजे जवळपास 8 लाख लसीकरण जे आहे ते एका दिवसात पार पडल्यात. आपण जर राज्यामध्ये पाहिलं तर एकूण देशामध्ये लसीकरण सर्वाधिक करण्याचं प्रमाण महाराष्ट्रात आहे आणि एका दिवसाला सर्वाधिक लसीकरणाचं प्रमाण देखील महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. गेल्याच आठवड्यामध्ये 7,02,000 लोकांचं लसीकरण जे आहे ते एकाच दिवशी करण्यात आलं होतं आणि यापुढे या आठवड्यात तब्बल म्हणजे आता संध्याकाळी 6 वाजेची जी आकडेवारी आहे त्या 6 वाजेच्या आकडेवारीनुसार 7,82,000 लसीकरण जे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत आणि आता जो रात्री उशिरापर्यंत आकडा येईल त्यामध्ये जवळपास 8 लाखांचा लसीकरणाचा टप्पा जो आहे तो पूर्ण होईल अशी आशा जी आहे ती आरोग्य विभागाने या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आपण जर पाहिलं तर सरकारने यापूर्वी सांगितलं की आम्हाला केंद्र सरकारने जर लसीकरण अधिकाधिक लसींचा अधिकाधिक पुरवठा जर केला तर साधारणतः आम्ही एका दिवसाला 10 ते 12 लाख लसीकरण जे आहे ते एका दिवसाला करू शकतो आणि ही एक मोठी गोष्ट आहे की जास्तीत जास्त लसीकरण जसं होईल तसं लोकांची लसीकरणापासून कोरोनापासून जी आहे ती मुक्ती व्हायला सुरुवात होईल. बरोबर प्रफुल्ल, आणि जर लसीचे डोस जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध झाले तर मग याचा वेग आणखीनच वाढेल. मात्र त्यासाठी काही प्रयत्न संपूर्ण राज्यभर काय सुरू आहेत जेणेकरून लसीकरणाचा वेग आणखी वाढेल आणि कोरोना मुक्तीकडे वाटचाल ही वेगानं होईल? आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, सरकारी रुग्णालय आहेत आणि त्याचबरोबर इतर जिल्हा रुग्णालय आहेत, या रुग्णालयांमध्ये लसीकरणाची सुविधा जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आली आहे. जर आता आपण मागच्या आठवड्यात जेव्हा मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातला आढावा घेतला होता तेव्हा देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले जर समजा लसीचा डोस जे आहेत ते अधिकाधिक जर उपलब्ध झाले तर साधारणतः 12 लाखापेक्षा जास्त लसीकरण जे आहे ते एका दिवसात होईल. पण केंद्र सरकारने आता पुढे जुलै महिन्यामध्ये आणखी लसीचे डोस जे आहेत ते वाढवण्याची माहिती या ठिकाणी दिली आहे. पण जर समजा हे लसीचे डोस आले तर नक्कीच हा आकडा जो आहे तो 12 लाखापर्यंत देखील जाऊ शकतो आणि ती कुठेतरी पूर्ण देशासाठी एक समाधानाची बाब राहील. प्रफुल्ल, खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. महत्त्वाची गोष्ट हीच की राज्यामध्ये एका दिवसात विक्रमी लसीकरण झालंय. एका दिवसात 8 लाख जणांना लस मिळाली आहे. मात्र राज्यात दुसरीकडे आज अनेक ठिकाणी लसीकरणावरून गोंधळ सुद्धा झाल्याचं दिसलं. काही ठिकाणी तर हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. ठाण्याच्या शिवाजीनगर लसीकरण केंद्रावरती राडा झाला याच कारणामुळे की वॉक इन लसीकरण असताना सुद्धा नगरसेवकाच्या किंवा नगरसेविकेच्या पतीनं आदल्या दिवशी कुपन वाटली आणि लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना मात्र परत जावं लागलं. त्यावरून हा राडा झाला. वसईमध्ये सुद्धा दुसरीकडे रांगा लावून लस मिळत नसल्यानं नागरिक संतापले होते. तर जळगावात सुद्धा लसीकरणावरून 2 जणांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे हा लसीकरणाचा गोंधळ कधी थांबणार असा प्रश्न निर्माण झालाय. हे लोकांनी सिनियर पोलीस अथॉरिटीला बोलून फोर्स बोलवला, पण याऐवजी हे लोक त्यांना पण फोन करून बोलू शकतात ना की इथे पब्लिक जास्त आहे, वॅक्सिनेशनची जास्त गरज आहे. 400 माणसांना 60 वॅक्सिनेशन होतात का कुठे? आमचा फक्त एकच सोल्युशन आहे की तुम्ही मंडेचं आमचं अरेंज करून द्या, अदरवाईज ऑनलाईन करून द्या. जितके पब्लिक आहे, अर्धे पब्लिक गेलेत, 150 माणसंच राहिलेत. 50% तुमच्यातर्फे आणि 50% आमच्यातर्फे दोन्ही बाजूनी येऊ द्या ना. किती वेळ झाला? बस आम्ही सकाळी 4 वाजता आलोय. जर इतका मोठा सेंटर आहे तर लाईन इतकी नाही लागायला पाहिजे. वॉचमॅन लोक पण असतात ना, वॉचमॅन लोक सांगू शकतात की तुम्ही जावा, इतके लोकांना नाही भेटत आहे. ते पण आम्हाला काही रिप्लाय नाही भेटलाय. भुके प्यासे बसलेत आम्ही. 3 जणांना चक्कर आली. हे बघा अजून उभे आहेत तिथे. यावल तालुक्यातल्या पाडळसे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 7 दिवसांनंतर 300 डोसेस आज उपलब्ध झाले. पण ज्या निराधार नागरिकांकडे मोबाईल नाहीत अशा नागरिकांचं लसीकरण अद्यापही झालेलं नाही. मोबाईल नसल्याचं कारण देत ज्येष्ठ नागरिकांचं रजिस्ट्रेशन करण्यात येत नाहीये. त्यामुळे
मोबाईल नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहावं लागतंय। वयोवृद्ध, निराधार नागरिक लसीकरण केंद्रावर वारंवार चक्रा मारतायत, तरीही मोबाईल नसल्याचं कारण पुढे येईल। मोबाईल नसल्याचं कारण पुढे करत रिकाम्या हातानेच त्यांना माघारी पाठवलं जातंय। त्यांनी वॉर्निंग दिली की ज्याच्याजवळ मोबाईल असेल त्यांनीच इथे यावं, लस घ्यावी। माझ्याकडे मोबाईल नाही आहे आणि मी आज 4थ्यांदा आली तेव्हा माझा नंबर लागला, 49 नंबर आहे आणि मला लस मिळाली नाही तर मग काय करावं, मी कोणाला सांगावं? मी निराधार आहे, माझ्याजवळ फोन नाही आहे। मी 4 वेळा वापस गेली, तेवढा करता हा इन्कार मांडला तरी आज आलीच मी जबरदस्तीनं। मग काय बोलले अधिकारी? अधिकाऱ्यांनी बोलले इथं वॉर्निंग देणारे आले, त्यांनी सांगलं की ज्याच्याकडे मोबाईल असेल त्यालाच लस मिळेल। म्हणून निराधार सारखं मला रडायलाच येत आहे दादासारखं। आता पुढची बातमी आहे। नवी मुंबईतल्या शिरवणे MIDC इथल्या अटॉम्बर्ग या टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये लसीकरणादरम्यान कामगारांना बनावट लस देण्यात आल्याचं उघड झालंय। या प्रकरणी तुर्भे MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। बनावट लसीकरण करून अटॉम्बर्ग टेक्नॉलॉजी कंपनीकडून 4,24,000 रुपये उकळण्यात आले होते। या लसीकरणाची जबाबदारी KCP हेल्थकेअर हॉस्पिटलकडे सोपवण्यात आलेली होती। त्यानुसार डॉक्टर महेश त्रिपाठी, करीम आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झालाय। जून महिन्यामध्ये त्यांना 9 जूनच्या आसपास त्यांना 2 कर्मचाऱ्यांना त्याचं सर्टिफिकेट मिळालं कोविनच्या माध्यमातून। त्यांनी ते बघितलं तर ते नानावटी रुग्णालय मुंबईचं होतं 9 जूनला जे केलेलं, आणि मग त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी चौकशी केली तिकडे, तर ते बनावट असल्याचं आढळून आलं। संबंधित डॉक्टर फोन उचलायला आणि टाळाटाळ करू लागला। हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली होती आणि त्या कंप्लेंटच्या अनुषंगानं तुर्भे MIDC पोलीस स्टेशनला काल हा गुन्हा दाखल करण्यात आला। पुढची बातमी नाशिकमधून आहे। इथे घनकर लेन परिसरामध्ये वैश्यवाड्याची अचानक भिंत कोसळली। या दुर्घटनेमध्ये 2 महिला गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत। या दोन्ही महिला वाड्याच्या भिंतीसोबत दुसऱ्या मजल्यावरून खाली सुरू असलेल्या खोदकामाच्या खोल खड्ड्यामध्ये पडल्या। घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ या महिलांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं, तर एक 5 वर्षांचा मुलगा आणि त्याच्या वडिलांना बाहेर काढण्यात जवानांना यश आलंय। या वाड्याच्या पाठीमागे संजय जोशी यांच्या वाड्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू होतं आणि त्याचे हादरे बसून वैश्यवाडा कोसळण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। नाशिकच्या रविवार कारंजा परिसरामधील घनकर लेनमध्ये एक वाडा कोसळलेला आहे आणि या वाड्यामध्ये 2 महिला ढिगाऱ्याखाली दबून जखमी झालेल्या आहे। नेमकी ही घटना कशी घडली याविषयी बोलण्यासाठी या परिसरातील नागरिक आहेत, ज्यांच्या कुटुंबातील काही सदस्य जे जखमी झालेले आहे। नेमकं काय घडलं आणि कशा प्रकारे ही घटना घडली, काय नेमकं प्रकरण झालं? हे जे संजय जोशी आहेत यांनी तो वाडा विकत घेतला आहे, त्याच्यानंतर त्यांनी कन्स्ट्रक्शन चालू केलं आहे आणि तो डायरेक्ट खाली खोदून गेलेला आहे। तळ खाली म्हणजे भुयारी मार्ग। आमच्या पाण्याच्या टाकीला त्यांनी धक्का लावला जोरात, त्याच्यामध्ये पाणी ते लिकेज झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ते पाणी लिकेज झाल्यानंतर भिंत हळूहळू क्रॅक व्हायला लागली आणि ती पडली। आणि त्याला 10-15 दिवस झाले आम्ही रोज सांगतोय त्याला, भाऊ सांभाळून कर। तो काय ऐकायला तयार नव्हता, ऐकायच्या मनस्थितीतच नव्हता तो। जेव्हा ही घटना घडली त्यावेळेला घरामध्ये कोण कोण होतं आणि कशा प्रकारे ते वरतून खाली आले किंवा कशा प्रकारे दबले गेले घराखाली? जर ते सगळं वरतून डायरेक्ट 2 आमची सुनबाई आणि आमच्या वहिनी दोन्ही डायरेक्ट खाली आल्या। आमची सुनबाई डायरेक्ट ढेराखाली दबल्या गेली आणि आजूबाजूच्या लोकांनी त्यांना वाचवलं, काढलं। आता सिव्हिलला ॲडमिट केलं, आता कळेल ते त्याहून काय झालं काय नाही आहे। आणि भावाचा मुलगा आणि त्याचा मुलगाही फ्रंटला होता पण ते वाचले आणि भाऊ खालीच होता, त्याच्यामुळे तो वाचला। या परिसरातले नेमके किती घरं हे धोकादायक झालेले आहेत त्या बांधकामामुळे किंवा ते जे काही त्या ठिकाणी खोदण्याचं काम सुरू झालेलं आहे? आता आतमध्ये किती लोक अडकले या इमारतीमध्ये आजूबाजूमध्ये? आता इथं सगळं खाली व्हेकेंटच आहे आणि सगळे पडायला झाले। त्यांनी जे काम केलं तर ही बिल्डिंग ती बिल्डिंग हे खाली पडायला झालेले आहे। ते ही पण बिळ पडलेली आहे। आता त्याचा मागं ह्याचा नंबर आता या ठिकाणी लोक भरपूर जण राहतात आहे, त्यांचं पण तो इथं झालं तर त्यांचाही कार्यक्रम तसंच होणार आहे। हे होते प्रत्यक्षदर्शी आणि ज्यांच्या घरामध्ये ही घटना घडली। जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर ही जी इमारत आपल्याला या ठिकाणी दिसतीये त्या इमारतीच्या मागच्या बाजूला हे बांधकाम सुरू होतं आणि त्या ठिकाणी नेमका तो वाडा जो आहे तो कोसळला आहे। ही या इमारतीमध्ये दृश्यांमध्ये दिसणाऱ्या इमारतीमध्ये देखील काही लोक या ठिकाणी राहत आहे आणि त्यांना देखील स्थलांतरित करण्याचं काम आता अग्निशमन दलाच्या वतीने केलं जात आहे।
आपण दृश्यांमध्ये बघतोय अग्निशामक दलाचे कर्मचारी देखील त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहे। एकूणच ह्या धोकादायक जे वाडे आहे नाशिक शहरातले त्यांना वेळोवेळी नोटिसा दिल्या जातात, मात्र मालक जे असतात त्यांच्याकडनं वाडे खाली केले जात नाही। त्याचबरोबर अशा प्रकारचं नवीन बांधकाम करत असताना इतर वाड्यांना धोका निर्माण होईल अशा प्रकारच्या वाड्यांचं खोदकाम त्या ठिकाणी केलं जातं आणि म्हणूनच अशा दुर्घटना वारंवार घडतात। मात्र आता या प्रकरणी नेमक्या किती लोक जखमी झालेले आहे आणि या प्रकरणी नेमकी काय कारवाई होती बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। दिवसभरातल्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या प्राईम टाइम मध्ये पाहायच्या एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर प्राईम टाइम मध्ये तुमचं स्वागत। पुढची एक सविस्तर बातमी पाहूया, ती म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गरोदर मातांना कोरोनाच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे। मात्र गरोदर मातांनी ही लस केव्हा घ्यावी, कोणत्या महिन्यात लसीकरण करून घ्यावं, कोणती काळजी घ्यावी या सगळ्याचा आढावा घेणारा न्यूज 18 लोकमतचा हा खास रिपोर्ट। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 28.7% गरोदर महिलांना कोविडची लक्षणं दिसून आली, तर 10% मातांना क्रिटिकल केअरमध्ये ठेवण्यात आलं होतं। अनेक महिलांची मुदतीपूर्वी प्रसूती झाली, तर काही महिला आणि बाळांचा मृत्यू झाला। कोरोनाच्या दोन्ही लाटा मिळून हा मृत्यूदर 2% इतका होता। त्यानंतर जागतिक आरोग्य संघटना आणि नॅशनल टेक्निकल ग्रुप ऑफ ॲडवायझरी यांची मान्यता दिल्यानंतर गरोदर मातांच्या लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे। युनियन हेल्थ मिनिस्टर यांनी कोविड वॅक्सिनेशन हे प्रेग्नंट किंवा गर्भवती महिलांसाठी आताच त्यांनी परमिशन दिलेली आहे। तर मला असं वाटतं की ही खूप चांगली गोष्ट आहे। जर आपण बघितलं की कोविड-19 हा जो आजार आहे तो प्रेग्नंट महिलांमध्ये जरी समजा 90% ह्याच्यामध्ये की त्यांना काही लक्षणं नसतील किंवा सौम्य लक्षणं असतील, पण काही प्रमाणातल्या महिलांमध्ये त्याची सिव्हिरिटी ही खूप जास्त प्रमाणात होते। आता पाहूयात ही लस केव्हा घ्यायची आणि केव्हा नाही। गरोदर असताना कोणत्याही महिन्यात लस घेता येणार आहे, तर गरोदरपणात कोरोना झाला असेल तर प्रसूतीनंतर लगेचच लस घ्यावी। त्याचबरोबर गरोदरपणात कोरोना झाला असेल तर लस घेऊ नये, तर प्लाझ्मा दिला असेल तरीही लस घेऊ नये। जर समजा काही लक्षणांना जर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही ट्रीटमेंट लागत असेल तर ती आपण जरूर घ्यावी असं मला वाटतं। आता काही ह्याच्यामध्ये ज्यांना ॲलर्जी आहे, हायपर सेन्सिटिव्हिटी आहे, तर त्यांनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वॅक्सिनेशन घेतलं पाहिजे। पण जनरली त्यांचं प्रमाण खूप कमी प्रमाणात असतं। पण आतापर्यंत म्हणजे जितकेही जगामध्ये ज्या स्त्रियांनी हे वॅक्सिन घेतलेलं आहे, तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये फारसे रिॲक्शन्स नाहीत इमिजिएटली तरी। सर्वच गरोदर महिलांना कोरोना होतो असं नाही, मात्र स्थूलता, वाढत्या वयातील गरोदरपणा, डायबिटीस आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असलेल्या व्याधींची लागण आणि आरोग्य सेवा देणाऱ्या महिलांना कोरोनाची लागण होऊ शकते। जर आपण जगात बघितलं तर या वॅक्सिनची जी सुरुवात गर्भवती महिलांमध्ये तर ती कधी झालेली आहे, तर ती आपल्याला बघितलं तर ज्या गर्भवती महिला हेल्थ केअर वर्कर्स आहेत, म्हणजे डॉक्टर्स आहेत, स्टाफ नर्सेस आहेत, हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या, तर त्यांनी ह्या अगोदर लसी घेतलेली आहेत। म्हणजे आज आपण UK मध्ये जर बघितलं, अमेरिकेमध्ये जर बघितलं, तर मग त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये आणि बऱ्याच जगभर त्याच्या स्टडीज झालेल्या आहेत। ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इस्रायल, सिंगापूर, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेटमध्ये लसीकरण केलं जातंय। भारतात कोवॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्पुटनिक या लसींपैकी कोणतीही एक लस घेतली जाऊ शकते। त्यासाठी कोविन ॲपवर नोंदणी करून किंवा नाव न नोंदताच लसीकरण केंद्रावर लस घेतली जाऊ शकते। या लसींचं गरोदर स्त्रिया आणि त्यांच्या बाळांना काही साईड इफेक्ट होतात का? बाळ मोठं झालं तर त्याला काही धोका होऊ शकतो का, हे अद्याप समजू शकलेलं नाही, कारण हा विषाणू आणि त्यावरची लस हे सर्व मागच्या 1.5 वर्षात घडतंय। त्यामुळे कोणतंही संशोधन होऊ शकलं नाहीये। स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। या बातमीसोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। मात्र एखादी बातमी पुन्हा पाहायची झाल्यास न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक, ट्विटरवरती आम्हाला फॉलो करा। यानंतर वेळ झाली आहे बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची। नमस्कार।